पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या माळशिरस इथल्या बोरवेलमधून 2.5 वर्षाच्या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं। पुढचा पोरगा जिवंत परत मिळाला म्हणून वडील राहुल यादव यांच्या एका डोळ्यात हसू आहे, मात्र त्याच वेळी दुसऱ्या डोळ्यात गांजलेल्या परिस्थितीपायी आसू आहेत। अडीच वर्षांचा मुलगा सोहम वाचला म्हणून वडील राहुल यादव आनंदात आहेत खरे, मात्र त्यांच्या जीवाला घोर लागून राहिला आहे तो तुटपुंज्या शेतीवर कुटुंब कसं जगवायचं याचाच। मजुरीचे काम करणाऱ्या राहुल यादव यांची जेमतेम 3 एकर जमीन आहे, मात्र जून महिन्यानंतर पावसानं पाठ दाखवल्यानं शेतातलं पीक जळू लागलं। यावर उपाय म्हणून राहुल यादव यांनी कशीबशी उसनवारी करून शेतात 2 बोरवेल घेतल्या आणि त्या दोन्ही वाया गेल्या। शेतीचे 3-3.5 एकर शेतीची त्याची आता सध्या त्या शेतीमध्ये बाजरी 10 ते 12 पान बाजरी जळून चाललेली, वाटाणा पेरला 10 पान ते जळून चाललेलं आहे, भुईमुग पेरला 5-5.5 पान भुईमुग ते जळून चाललेलं आहे, पार कंप्लीट कांदा पेरला आजुलीभर म्हणजे 10 पानच ते जळून चाललेलं आहे। त्याकरता त्यांनी एक सोडून 2 बोर मारले, दोन्ही फेल गेले, हा 3रा बोर त्यांनी मारला, हा फेल गेलेला आहे। त्यानंतरही त्यांनी शेतात 200 फूट खोलवर 3री बोरवेल घेतली आणि तीही वायाच गेली। नेमक्या त्याच बोरवेल मध्ये मुलगा पडून जखमी झाला आणि ते बसाय गेला, तिथं बसला, पुढे काय आणि ते पळत गेला खाली। सोहमला बोरवेल मधून सुखरूप काढण्यात आलं, मात्र त्याच्यावरच्या उपचारांसाठीचे 15,000 रुपये आणायचे कुठून ही चिंता हलाखीच्या परिस्थितीतल्या राहुल यादव यांना पोखरत आहे। लोकांच्याकडून पैसे घेतले बोरसाठी, ते मला 10,000 रुपये 20,000 रुपये बोर घेऊ दे, लागलं पाणी चांगलंच आहे, नाही लागलं तर काय करणार आहे त्या तरी। मग पुन्हा त्यात तशा संकटात गुतलो पुन्हा त्यात माझं पोरग बी बोरमध्ये पडलं, अडकलं, त्यात ती कस तरी निघलं देवाच्या कृपेने। पुन्हा त्याच्यामुळे दवाखान्यात पैसे नाहीत तर लोकांच्याकडून घेतोय मागून। राज्यात राहुल यादव यांच्यासारखे अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत। विवंचनेमुळे त्यांचं जगणंच अवघड होऊन बसलंय आणि आला दिवस त्यांच्या अडचणी वाढवतच आहे। राहुल ढवळे, झी मीडिया, बारामती, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।